नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मला आज एका टॉपिकवरती बोलायचं आहे की आपल्याकडे जर नवीन कस्टमर असेल आणि नवीन कस्टमरनी जर फर्स्ट टाईम आपल्याकडे ब्लाऊज ज्या वेळेला नवीन कस्टमर असतं त्यांना माहीत पडलेलं असतं की आपण फक्त एक ब्लाऊज शिवतो आहे, तर त्या कस्टमरची एक रिॲक्ट असते की एक साधंवाला मला ब्लाऊज देऊ दे, की कसं बसतं आहे, मला फिटिंगला कशा पद्धतीमध्ये बसणार आहे। यासाठी पहिल्यांदा कस्टमर ट्राय करतो की कशा पद्धतीने स्टिच करते, कसं फिनिशिंग आहे, कसं फिटिंग आहे। तर एक कस्टमर आहे, वयस्करच आहे, साधारणतः असे म्हणजे 40च्या पुढेच आहे ती लेडीज ज्या आहेत त्या काकू। त्यांनी माझ्याकडे त्यांचा मापाचा ब्लाऊज दिला होता। हा बघू शकता, मापाचा ब्लाऊज आहे। आणि जो तुम्ही जेव्हा नवीन कस्टमर असतो त्यावेळेला जो तुम्ही ट्रायलचा जो ब्लाऊज असतो म्हणजे फर्स्ट टाईम आपल्याला ट्राय करायला दिलेला असतो, सिम्पलमध्येच देतात विदाऊट अस्तरचं, कारण की जर खराब झालं तर त्यांचंही नुकसान नको आणि शिलाई पण उगाच द्यायला नको। ह्या उद्देशाने कोणी पण असे, तर आपण असू का कोणीही असू दे, साधा कपडा देतात किंवा म्हणजे साधं पीस देतात विदाऊट अस्तरचं, की कसं फिटिंगला प्रॉपर बसतं आहे। तसंच ह्या कस्टमरनी माझ्याकडे दिलं होतं। पण एवढंच सांगायचा उद्देश म्हणजे जर आपण ट्रायचा ब्लाऊज जर प्रॉपर आणि फिटिंगनी केला तर आपल्याकडे किती ऑर्डर येऊ शकतात एकाच कस्टमरचे। तर हा दिला होता मापाला ब्लाऊज आणि हा मी स्टिच केला आहे। बघू शकता, ह्याचं फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर पद्धतीमध्ये ह्याचं फिनिशिंग आहे। ह्याचं बघू शकता, मी हात शिलाईसुद्धा केलेली आहे, हात शिलाईसुद्धा आपली प्रॉपर आहे। माझं इतकंच म्हणणं आहे की कोणतंही काम करायला घेतलं की ते फिनिशिंग आणि प्रॉपर फिटिंगसहित कस्टमरला मिळालं पाहिजे। हे कॉलर आहे, कॉलर टाईपमध्ये पाहिजे होतं आणि ह्याला आहेत बटन्स। ओके, हे आहे बटन, हे बटन आहे आणि 4टक्स ब्लाऊज आहे। तर ही जी वयस्कर लेडीज आहे, कारण की जो वयस्कर लेडीज असतो त्यांना प्रॉपर फिटिंग, फिनिशिंग आणि कशा पद्धतीने आहे ब्लाऊज हे खूप जास्त बघितलं जातं। त्यांना हा ब्लाऊज खूप जास्त आवडला। आता हा जो ट्रायलचा ब्लाऊज होता, मी ह्याच्यासाठी खूप जास्त म्हणजे कधी पण बघा, जेव्हा तुमच्याकडे नवीन जर कस्टमर आलं की पहिला ब्लाऊज टाकला तर खूप जास्त काळजीपूर्वक शिवायचा, त्याचं पेपर पॅटर्न ठेवायचं आपल्याकडे, जेणेकरून त्यांनी जर नंतर ब्लाऊज दिला तर आपल्याला त्या गोष्टीसाठी परत हे नको करायला। तर त्याच कस्टमरची माझ्याकडे ब्लाऊज किती आले। हा आहे साधावाला ब्लाऊज, हा साधा आहे तसाच विदाऊट अस्तरचा। हा जो आहे तो अस्तरचा आहे, बघू शकता खूप सुंदर पद्धतीमध्ये आहे ह्याची काठ वगैरे। हा आहे दुसरा ब्लाऊज, 2 ब्लाऊज झाली। हा आहे तिसरा ब्लाऊज, 3 ब्लाऊज झाली आणि हा आहे चौथा। हा आहे अस्तरचा, म्हणजे एक विदाऊट अस्तर आणि 4 अस्तरची ब्लाऊज आली। विचार करा, एकच मी साधा एक ट्रायलचा शिवून दिला, त्याच्यासाठी मेहनत घेतली आणि माझ्याकडे एवढा ऑर्डर आली एकाच कस्टमरची। आणि एकदा आपल्याला माप का आलं की काहीच प्रॉब्लेम होत नाही। हा आहे 5वा ब्लाऊज अशा पद्धतीमध्ये। आणि साड्या आल्यात बिडिंग फॉलला, साड्या पण किती आल्यात ते पण मी तुम्हाला दाखवते। ही बघा, ही एक साडी आहे, ही साडी आहे, ही पण खूप सुंदर आहे। पण ह्याचा जो ब्लाऊज आहे ना तो प्रिंटेड असतात ना तशा पद्धतीमध्ये आहे। तर मी त्या कस्टमरला सांगून ठेवलं की हे प्रिंटेड ब्लाऊज आहे। मी दाखवते, 1 मिनिट। हा बघ, हा जो आहे प्रिंटेड ब्लाऊज आहे। ह्याचा पण त्यांना शिवायचा होता, पण कॉलरमध्ये वेगळाच दिसेल, कारण की हे डीपनेक, प्रिंटेडमध्ये डीपनेक असतं, त्याच्यामुळे उगाच कोणाची तरी नुकसान नको व्हायला म्हणून आपण आधीच सांगितलं की हे काहीच उपयोगाचं नाही आहे। तुम्हाला पाहिजे तेव्हा की मी सिम्पलमध्ये किंवा वेगळा कपडा घेऊन वगैरे शिवेन मी, तर म्हणलं नो प्रॉब्लेम, तुमची मर्जी। ही साडी पण बघू शकता, ही आहे साडी बिडिंग फॉलला। ही आहे एक साडी, मी दाखवते की म्हणजे एक कस्टमरचं जर आपण प्रॉपरली काम केलं तर आपल्याकडे किती ऑर्डर्स येऊ शकतात, इतकंच मी सांगते। ही आहे 2 नंबर साडी, ह्याचं ब्लाऊज शिवायचं आहे, ब्लाऊज आहे, हा ब्लाऊज पीस आहे ह्याचा। 2 साड्या, 2, ही 3 साडी 3 नंबरची। ह्याला पण पिको फॉल आहेत सगळ्याला। ह्याचा पण ब्लाऊज आहे, ह्याचा पण ब्लाऊज स्टिच करायचा। 3 झाल्या। आणि हे सिंपल आहे, त्यांच्याकडे व्हाईट कलरचं वगैरे मॅचिंग होईल बोलल्या, त्याच्यामुळे ह्याचं ब्लाऊज पीस फक्त काढायचे, त्याचं काही शिवायचे नाही आहे। ही एक साडी आहे,
ही एक साडी डेली वेअरसाठी. किती झाल्या? 5 झाल्या. आणि एक ही 6वी आणि 7 साड्या. तर बघा, एक सिम्पल मी ब्लाऊज ट्राय फक्त त्याच्यावरती मेहनत घेतली तर माझ्याकडे किती ऑर्डर आल्या. 7 साड्या आणि 5 ब्लाऊजं स्टिच करायला आली. तर तुम्हीसुद्धा जर नवीन असाल, तुमच्याकडे पण नवीन कस्टमर आलेले असतात, त्या कस्टमरचं मन लावून काम करा आणि ऑर्डर सोडू नका. कोणतं पण काम येऊ दे, कोणतीही कस्टमर येऊ दे, त्यांना आपली क्वालिटी एवढी बेस्ट द्यायची की कस्टमरला आपलं काम आवडलं पाहिजे आणि ती कस्टमर सारखी रिटर्न आपल्याकडं आली पाहिजे. त्यासाठी आपली क्वालिटी सगळ्यात बेस्ट. तर मी थोडक्यामध्ये आज जो मी ब्लाऊज स्टिच केला आहे तो मी तुम्हाला दाखवते. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ह्याला हातशिलाई करायची, थोडक्यामध्ये मी फक्त दाखवते मी कशा पद्धतीने हा स्टिच केला आहे. हातशिलाई केली की प्रॉपर फिनिशिंग सहित तुम्हाला एकदा फायनल लुक दाखवून देईल. ही मी कॉर्ड पायपिंग वापरले, हे बघा. आणि थोडासा युनिक असा गला मी केला आहे. एक मिनटं. हा जो माप आहे ना, खूप मोठं माप आहे, म्हणजे 42 मापाचा आहे. सॉरी, अशा पद्धतीमध्ये हे बघू शकता. ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी शेअर करेन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिझाईन कळून जाईल. जर तुम्हाला ट्राय करायचे असेल तर कळेल. पण फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर आले. कॉर्ड पायपिंग वापरले कस्टमरसाठी आणि बाही सिम्पलच ठेवले. याच्यासाठी काय वेगळं मी काय केलं नाही आहे. अशा पद्धतीमध्ये तर बघू शकता, खूप सुंदर आपलं फिनिशिंग आहे. फिनिशिंग असल्यामुळे आपल्याकडे अशी कामं येतात. तेच मला थोडक्यामध्ये दाखवायचं होतं की आपल्याकडे जे काही कामं येतील ते मी तुम्हाला शेअर करेन, म्हणजे जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये उपयोग पडेल. धन्यवाद.